मम्मी काय हो हे रात्रभर काय एकत्रच होते का काय दोघं बी? ही सपनी ही निबरट म्हणजे माझ्या सत्याच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण आहे बस ग्रहण. ही ग्रहण कधी सुटणार आहे काय ठाव. मम्मी इकडे ये जरा. आता काय हो चला की मम्मी हे ग्रहण काय असं सुटेल असं मला वाटत नाही बघा. तुम्हालाच काहीतरी करून सत्या बाजूने या ग्रहणात सोडवायला लागेल बघा. हबलक सपनी अगं आजवर त्या दोघांना वेगळं करण्यासाठी मी किती प्रयत्न केले पण माझ्या एका प्रयत्नाला मी सक्सेस मिळालं नाही. ही निबडदी आता ह्या घरालाच का घालून बसते बघ आणि एवढे प्रयत्न करून पण काय काही उपयोग होईल असं वाटत नाही बघ मला. सॉरी पण मम्मी तुमच्याकडे माझ्यासारखी हुशार सारथी असताना तुम्ही अशी हातातली शस्त्र खाली का टाकताय? मी हबलक सपनी तू आणि हुशार सारथी. तू माझी सारथी झालीस ना तर शस्त्र हातात घ्यायच्या आधीच का नाही ह्या जगात माझी आरती उतरेल बघ. मम्मी तुम्हाला माझी किंमतच नाही बघ. हा ग बस आली मोठी सारथी बनणारी तू एक नंबरची स्वार्थी आहे स्वार्थी. सपने ह्या निबरटला सत्यापासून लांब करायसाठी का नाही माझ्या सुपीक डोक्यातनं काहीतरी आयडिया शोधली पाहिजे. चल ni sare gare sare gare sare gado gare 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 sare ga ma shappa re sa सत्या सत्या उठ. रात्रभर इथं झोपला होतास का? मी तुला म्हणलं होतं ना तू तुझ्या खोलीत जाऊन झोप म्हणून. वार वा इथं मी तुमच्यासाठी थांबलो रात्रभर. तुमची एवढी काळजी घेतली आणि वर मलाच ओरडताय होय. म्हणजे भलाईचा काही जमानाच नाही राहिला. एक मिनिट मी तुला म्हणलं होतं रात्रभर इथं बसून राहा म्हणून. जा आता आत्ताच्या आता उठून तुझ्या खोलीत जा. हो हो काय कुठं तुम्ही आजारी आहे विसरला का? चला आराम करा. आता का मी दिवस रात्र बेडवरच पडून राहायचं काय? हे बघ हात सोड माझा. मला आता बरं वाटतंय. मला आवरून ड्युटीवर पण जाऊ दे. वाघमारे डॉक्टरनी सांगितले 2-3 दिवस चांगला आराम करायचा. हे बघा तुम्ही कुठं ड्युटीवर वगैरे जाणार नाही आता. सत्या मी पोलीस आहे. आम्हाला आमचा आजार पण अंगावर काढून कर्तव्य पार पाडावंच लागतं. अहो कर्तव्य पार पाडा पण कर्तव्य पार पाडायला गेल्यावर तुम्ही स्वतः पडला तर. हे बघा तुम्ही पोलीस नंतर आहे आधी एक माणूस आहे त्यामुळे तुम्ही कुठेही नाही जाणार आराम करायचा आहे. मी आता तुझं काहीच ऐकणार नाही. सोड. वाघमारे हे बघा तुम्ही अजून अशक्त आहे हो. असं काय करताय? तुला कसं कळलं? चेहऱ्यावरनं तुमच्या या चेहऱ्यावरनं कळलं वाघमारे. अजिबात फ्रेश दिसत नाहीये. आता उठले ना झोपेत ना. उठल्या उठल्या कसा फ्रेश दिसेल फ्रेश केल्याशिवाय? सोड आता मला. ऐक 1 दिवसाचं आजार पण होतं. आता मी ठणठणीत आहे. मला आता आवरून जाऊ दे. सोड. अहो वाघमारे ह्या वाघमारे पण ना कधीच कुणाचं ऐकत नाही. कोर्टाच्या आदेशानुसार सगळे गुन्हेगार तिकडे हलवण्यात येणार आहेत. हो त्यामुळे जरा जास्तीची लोक लागतील. हो मी कळवते तुम्हाला. हो मंजिरी मॅडम कुठे आहेत? कालच्या खाड्याबद्दल कळवलं नाहीत त्यांना? सांगितलं मॅडम. त्या आजारी आहेत अजून त्यामुळे त्या अर्ज पाठवणार आहेत. ओ अर्ज पाठवणार आहेत. अर्ज पाठवून घरात बसून निवांतपणे काम करायला त्या कोणी उच्च अधिकारी लागून गेल्यात का? हे काय? तुम्हाला आता उभं कसं राहायचं याचं बरं ट्रेनिंग द्यायचंय का? हा नीट उभं सुद्धा नाही राहतात.
शिस्तच नाही आहे चौकीत. अरे हा काय, हे काय मेस आहे, काय पसार आहे, मी साफ करू? हा, खाऊन खाऊन नुसते आळशी झालेत सगळे. बसून चरबी आलीये पार अंगाला. कोणाला काम करायचं नाहीये, हो ना? सगळेच्या सगळे एक नंबरचे आळशी आहेत, एकदम युजलेस. तुमच्या मंजिरी मॅडमला ना जबाबदारीची जाणीव राहिलेली नाहीये. तुमच्या मंजिरी मॅडमला ना सिनियर्स साठी रिस्पेक्टच राहिलेला नाहीये, काही धाकच नाहीये. कॉन्स्टेबल मंजूच्या इन्स्पेक्टर मंजू काय झाल्या, सगळा मनाचा कारभार सुरू केलाय मॅडमनी. लायकी नसताना पोस्टिंग झालं ना की असं होतं. आणि हो, फक्त वर्दी अंगावर घातली म्हणजे जबाबदार पोलीस झाला असं नाही. तुमच्या मंजिरी मॅडमला आता त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्याची गरज आहे. आणि ती जाणीव मीच करून देणार माझ्या पद्धतीने. लागा का मला? मंजिरी वाघमारे, तू एकदा फक्त समोर ये माझ्या. नाही तुझा माज मोडला ना तर नाव पूर्वा पाटील लावणार नाही मी. नॉनसेन्स, सगळ्या नॉनसेन्स फाईल्स आहेत. सत्यजित प्रभाकर सुर्वे, जिल्हा सातारा. ऐका आता, चहा करायला काय एवढा वेळ लागतो तवा? किती वेळचा चहाच करतायत? जा ना, घेऊन ये जा तू. मी कशाला जाऊ, थांबा जरा, हाक मारते. एक जाऊ बाई, चहा झालाय का तयार? नाही झाला असेल तर घेऊन ये मग. हो झालंय. काय ग, ताप उतरला का नाही तुझा? मम्मी, आपल्या हातची खिचडी खाऊन भल्या भल्यांचा ताप उतरतोय. एक जाऊ बाई काय चीज आहेत. सपने, कवा कवा छोट्या तिचं बोलतीस बघ तू. बरोबर आहे तुझं, बिना मिठाच्या खिचडीचा गुणच भारी आहे बघ. हाय का आता आमच्या थोबड्याकडे काय बघत बसलीस ग? जा, जाऊन स्वयंपाक कर जा. मम्मी साहेब, मी केला असता स्वयंपाक, पण मला ड्युटीवर जावं लागेल आज. काल पण गेले नव्हते, सिनियर ओरडतील मला. घ्या, जरा काय काम सांगितलं का नाही, काहीची कारणच निघतात बघ. अजिबात कारण बिरण काही द्यायचं नाही. तब्येत बरी नाही ना तुझी, आणि तरी बी ड्युटीवर जाणार आहेस होय? उगा कशाला जीवाचा आटापिटा करून घेतीस तू? म्हणजे आता 2-3 दिवस तू कामाला नाही गेली तर काही प्रशासनाला उतरते का नाही येणार? हा, आता तुझं घरात मन रमत नसल तर एक उपाय आहे. म्हणजे कसं, स्वयंपाकात मन रम्य, म्हणजे कसं तुला काम केल्यासारखं बी वाटेल आणि आराम पण भेटेल ना. मी आपला सल्ला दिला बाई तुझ्या काळजीपोटी, बाकी तुझं तू ठरव.
तुझ्या डॅडी साहेबांचं आयुष्य उद्ध्वस्त करून मोठेपणा मिरवतोयस तू. त्यांना वणवण बटकाला लावून तू इथे आनंदात राहतोस. तुझा हा आनंद फार काळ टिकू देणार नाहीये मी, सत्यजित सुर्वे. तुझी गाठ आता माझ्याशी आहे. तुझी लायकी दाखवून तुला रस्त्यावर आणून ठेवते की नाही बघच तू. वाघमारे, डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं ना तुम्हाला, तरी पण का करताय घरातली सगळी कामं? अरे मग काय दिवसभर झोपून राहू का आता? कंटाळ येईल रे मला. आणि आज ड्युटीवर पण जाणार आहे मी. वाघमारे, एक तर तुम्ही आजारी आहे, त्यात तुम्हाला घरातली बी कामं करायची आहेत आणि ड्युटीवर बी जायचंय. अहो वाघमारे, सत्या, खरंच कंटाळ येईल बघ. जाऊ दे की ड्युटीवर प्लीज. होय, तुमचं सगळं कळतंय मला, पण तब्येतीची काळजी घेणं पण गरजेचं आहे ना वाघमारे. एक काम करा, तुम्ही ड्युटीवर जाऊ नका. वाटल्यास तर तुम्ही स्वयंपाक करा, मी तुमची मदत करतो. आणि आपण एकत्र केलेला स्वयंपाक मम्मी पण आवडीनं खाईल. काय मम्मी? हा हा, आवडेल आवडेल. हा हा, जरा लवकर दिलं वेळेत तर अजून जास्त आवडेल. इन्स्पेक्टर मंजिरी सुर्वे इथेच राहतात ना? काय झालं? माझा प्रश्न ऐकून असे का दचकलात सगळे? चुकीच्या घरात आलीये का मी? नाही म्हणजे ह्या काय, ह्याच आहेत त्या मंजिरी मॅडम. तुम्ही नवीन बदली होऊन आलात का? नाही, परवा येगाय मॅडम होत्या ना, त्यांच्या जागेवर तुम्ही आलात का? आता तुम्ही तरी फिक्स आहेत ना का तुमची बी पुन्हा बदली ही जी कवा बदली होत नाही ना, म्हणून विचारलं. हे सगळं सांगायला मला जर कधी निवांत वेळ मिळाला ना तर येईन, मग सांगते. मंजिरी मॅडम, मला वाटलं होतं तुम्ही हजर राहाल भवानीनगर पोलीस चौकीत माझं स्वागत करण्यासाठी, पण मग तिथे कळलं की तुम्ही आजारी आहात. म्हणून मग म्हणलं मीच तुमची भेट घेऊन यावी. आले भेटायला तुम्हाला. तुम्हाला बरं नाहीये ना? आजारी आहात तुम्ही. तुमच्यासाठी हे नारळ पाणी आणि बिस्किट्स आणलेत. हे थँक्यू. म्हणजे ठेवते इथं. तेवढं घ्या. आणि जर आजारी नसाल तर आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत निघायचं. तुमची जी काही आजारपणाची नाटकं तुम्हाला करायची ते तिकडे जाऊन करायची, चौकीत आरामात. हो मॅडम. अहो काय बोलताय? ही काय बोलायची पद्धत झाली का? न सांगता सुट्ट्या घेणाऱ्या काम चुकार लोकांशी मी अशीच बोलते. वाघमारे अजिबात काम चुकार नाही. आता वाघमारे खरोखर आजारी आहेत म्हणून नाही आल्या त्या ड्युटीवर. तुम्ही डॉक्टर आहात? म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात का असं विचारलं मी. नाही. मग एवढं पक्क कसं सांगू शकता की आजारी आहात? ज्या गोष्टीची आपल्याला व्यवस्थित माहिती नाही ना तिथे तोंड घालायचं नाही. शांत बसा. चला मिसेस मंजिरी सुर्वे, निघूया. म्हणजे आता तुम्हाला एवढं भेटायला आलेच आहे तर सोबत घेऊनच निघते ना. नाहीतर उगाच अजून 4-5 सुट्ट्या व्हायच्या आणि मग तुम्ही पोलीस चौकीचा रस्ताच विसराल.
मग त्या निमित्ताने पुन्हा घरी बसणं होईल. यावर राहायला निघूया. मॅडम पहिल्यांदाच घरला आलात. बसा की, उभ्या का तुम्ही? बसा बसा. शीट शीट. कसं आहे, ह्या समजात मी माझी ओळख करून द्यायची राहिले ना. मी माया सर्वे उर्फ मम्मी साहेब, महिला परदेश अध्यक्ष, शिंपल आणि शिवीट. आणि ही माझी धाकटी सून हुबलक सपनी. वाघमारे, ह्या नवीन आलेल्या मॅडम कोण समजतात कोण स्वतःला? तुमची तब्येत खराब आहे ते दिसत नाही त्यांना? हे बघा, ड्युटीवर जायची काही गरज नाही. सध्या असं करून नाही चालणार. सिनियर आहेत त्या माझ्या, त्यांची ऑर्डर मी ऐकलीच पाहिजे. वाघमारे सिनियर असू देत नाही तर सुपर सिनियर असू देत, मुळात सिनियर अशी असतात का हो? त्यांची बोलायची पद्धत बघितली का? किती उद्धटपणे बोलत होत्या त्या, आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत खोटं पाडत होत्या त्या. तुम्ही त्यांना काय बोलला का नाही? सत्या शांत हो, नको चिडचिड करूस. आजच जॉईन झाल्यात ना त्या. त्यांना जर वाटत असेल मी आज ड्युटीवर असावं तर नाही म्हणून नाही चाललं. सिनियर आहेत त्या माझ्या, त्यांच्याशी ना हुजत घालू शकते ना उलट बोलू शकते. सिनियर्सची ऑर्डर फॉलो करणं मस्ट आहे आमच्यासाठी. ठीक आहे, तुम्हाला बोलता येत नसेल ना तर तुम्ही नका बोलू, मी बोलतो त्यांच्याशी. ते बी माझ्या पद्धतीनं. नाही, त्यांना कळू दे, सत्याला त्यांच्या घरच्यांचा अपमान केलेला अजिबात सहन होत नाही. सत्या 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 ऐक माझं. सपने, अगं बघत काय शिवबी आहेस? मॅडम पहिल्यांदा घरला आल्यात ना, त्यांच्यासाठी खाण्या पिण्याचं बघ की काहीतरी. मॅडम चहा कापी काय घेणार तुम्ही? नाही, काही नकोय. आणि मी इथे चहा कॉफी घ्यायला नाही आली. मी तुमच्या काम चुकार मॅडमना न्यायला आली आहे. आवडला आपल्याला. बरोबर आहे. ती नाही, पण मला कळणच झालंय बघा मॅडम आता. म्हणजे कालपासून ती बेडवरच पडून आहे ना, आजारी आहे म्हणून. मी कशाला म्हणून तिला कामाला हात लावू दिला नाही बरं का. पण आता तुम्ही डायरेक्ट येऊन नाटक करते म्हणल्यावर आम्हाला धक्काच बसला बघा. वय वय, मी बी किती राबले. जाऊ दे सपने. हा, पूर्वा मॅडम आल्या आणि त्यांनी आपलं डोळं उघडलं बघ. आणि शेवटी कोंबडं किती बी झाकलं तरी काय तांबडं फुटायचं राहतंय वे कधी. तुम्ही ना जरा प्लीज क्लिअरली बोला, स्पष्ट भाषेत बोला. हे जे काही कोड्यात सुरू आहे ते मला नाही कळत आहे. हा पूर्वा मॅडम, आता तुम्हाला म्हणून सांगते बर का, ही इन्स्पेक्टर आहे का नाही तुमची? मग सत्य आला. झाल्यात का मॅडम तयार? का अजून वेळ लागणार आहे? नाही म्हणजे आज तरी येणार आहेत का त्यांच्या आजारपणाच्या नाटकाचा दुसरा प्रयोग करायचा आहे त्यांना? पाटील मॅडम, कसं आहे, तुम्ही साताऱ्यात ना नवीन आहे, जरासा वेळ काढा आणि फिरा साताऱ्यात, मग तुम्हाला कळल. वाघमारे मॅडमच्या प्रामाणिकपणावर ना फक्त पोलीस डिपार्टमेंटचा नाही तर अख्ख्या साताऱ्याचा विश्वास आहे. हो का? ठीक आहे, वेळ मिळाला की जाईन ना मी साताऱ्यात. नाही, वेळ मिळाला तर नाही, वेळ काढून जावा. कसं आहे, गोष्टी माहित नसताना रुबाब झाडलेलं चांगलं नसतं. मिस्टर सत्यजित सुर्वे, तुमचा हा जो काही ऑरा, रुबाब जे काही आहे ना, ते बाहेर लोकांना दाखवायचं, मला नाही. आणि इतकीच हौस आली ना तुम्हाला तुमच्या मंजिरी मॅडमची वकिली करण्याची, तर त्यांना नियम कायदे व्यवस्थित समजावून सांगा. मेडिकल लीव्ह, सुट्ट्या
या गोष्टी आधीच कळवायच्या असतात. नाही नाही, बरोबर बरोबर आहे तुमचं मॅडम. वाघमारेंचं ना इथं जरा चुकलंच बघा. नाही कसं आहे, आदल्या रात्री जेव्हा त्यांना स्वप्न पडलं असेल ना की उद्या आपण आजारी पडणार आहोत, तेव्हाच त्यांनी तुम्हाला मेल पाठवायला पाहिजे होता. नीट बोलायचा माझ्याशी. आधी तुम्ही नीट बोला, मग आम्ही पण नीट बोलू तुमच्याशी. सत्या, अरे ती निघाली ना ड्युटीवर आवरून, कशाला विषय वाढवतोयस? मम्मी, मी विषय वाढवत नाही आहे. त्यांनी वाघमारेंच्या प्रामाणिकपणावर संशय घेतला ना, म्हणून एवढं बोलावं लागतं मला. आणि मॅडम, हे घर ना सत्यजित सुर्वेच आहे. तेव्हा इथली सगळी माणसं प्रामाणिकच आहेत, हे लक्षात ठेवा. आणि वाघमारे मॅडम का आजारपणाचं नाटक करतील? त्यांना काय मिळणार आहे 2 दिवसाच्या सुट्ट्या घेऊन? एवढा साधा विचार करता येत नाही यांना. सत्यजित सुर्वे, तुमची फाईल पडली आहे माझ्या टेबलवर. एकदा ती ओपन केली की मग मी काय काय विचार करू शकते हे कळेलच तुम्हाला. काय झालं? अजून तरी काही झालं नाहीये, पण होईल लवकरच. निघूया. स्वप्ने चल. एक मिनिट. काय? कुठे? माझ्यासोबत गाडीत यायचं. मॅडम, मी गाडी चालवू शकते. काळजीपोटी नाही सांगत आहे, ऑर्डर देते. चौकीतल्या प्रत्येकाला कळायला हवं की न कळवता गैरहजर राहिल्यावर मी स्वतः त्यांना घ्यायला जाते. मग तो कर्मचारी कॉन्स्टेबल असो किंवा इन्स्पेक्टर, गपचूप माझ्यासोबत माझ्या गाडीतच यायचं. चला बसा. वाघमारे थांबा. सत्यजित सुर्वे. स्वतःला खूप प्रामाणिक समाजसेवक समजतोस ना तू? जनतेचा रक्षक, तारणहर्ता वगैरे. तुझी कुंडली आता लवकरच ओपन करणार आहे मी. तू फक्त तयार राहा. तुझी गाठ आता पूर्वा पाटील सोबत आहे. चला. मॅडम, एक प्रश्न विचारायचा होता. तुमच्या आधी अनुष्का मॅडम आल्या होत्या चौकीत. त्या गेल्या आणि तुम्ही जॉईन झाला. म्हणजे त्या कुठं गेल्या? काहीच कळलं नाही मला. प्रश्न विचारताय की जाब? प्रश्न.
जे मला खरंच जाणून घ्यायचं. वा, म्हणजे सिनियर्सला न विचारता आधी सुट्ट्या घ्यायच्या आणि त्यात तोंड वर करून सिनियरलाच उलटे प्रश्न विचारायचे. नाईस. म्हणजे मी ना तुमच्या इतकी शेमलेस कामचुकार इन्स्पेक्टर कधीच नाही बघितले. मॅडम, 1 मिनिट. मी काल न सांगता सुट्टी घेतली याचा तुम्हाला राग आला असेल, मान्य आहे मला. पण प्लीज कामचुकार वगैरे आरोप नका लावू. तुम्ही माझ्या सिनियर आहात. कामात काय चुकलं तर नक्की सांगा, पण कामचुकार इन्स्पेक्टर नका म्हणू. मी माझ्या पर्सनल गोष्टींच्या आधी नेहमीच पोलिसी कर्तव्याला महत्त्व दिले. माने, गाडी साईडला घ्या. उतरा. मॅडम, गाडीतून उतरा. उतरल्यावर सांगते तुम्ही काय कामचुकारपणा केलात ते. उतरा क्विक. मी कामचुकार नाहीये. माझ्या पर्सनल लाईफच्या आधी मी पोलिसी कर्तव्य ठेवते. वा रे कर्तव्य दक्ष ऑफिसर, मस्त. खूप मन लावून काम करता ना तुम्ही. एकदम जीव लावून, जीव ओतून, काय म्हणतात त्याला, एकदम सचोटीने काम करता ना. मग एवढा मोठा आरोपी हातातून निसटला कसा? त्या आर्यन बद्दल बोलतेय मी. अहो पण आर्यनला तर अनुष्का मॅडम घेऊन गेल्या होत्या ना. एक्झॅक्टली. त्याला घेऊन गेल्या तेव्हा तुम्ही काय झोपा काढत होतात का? अनुष्का मॅडम नवीन होत्या, तुम्ही त्यांच्या सोबत जायला नको होतं. पण नाही, तुम्ही काय केलं? त्याला घेऊन गेल्या आणि तुम्ही अंगाला हळद लावून लग्न करायला बसलात. सगळी माहिती काढली आहे मी. एनिवेज, मला तुमच्या पर्सनल लाईफशी काही एक घेणं देणं नाहीये. पण ऑन ड्युटी नसताना ते आर्यनला इतकी मारहाण केलीत तेव्हा पोलिसी कर्तव्य नाही आठवलं तुम्हाला? आणि म्हणे कामचुकार नाहीये. अहो नाहीच आहे मी कामचुकार. कारण मी जर कामचुकार असते ना तर आर्यन सारख्या विक्षिप्त क्रिमिनलला चापकानं फोडून डिपार्टमेंटच्या हवाली केलं नसतं. कारण आणि उलटी उत्तरं देण्यात एकदम पटाईत आता तुम्ही मंजिरी वाघमारे. तुमची सुद्धा त्या अनुष्का सारखी बदली करायला लागणारे बहुतेक. त्यांना एवढा मोठा आरोपी व्यवस्थित सांभाळता नाही आला, त्यांच्या हातातून तो निसटला म्हणून त्यांची ताबडतोब बदली केली. तोंड वर करून मला प्रश्न विचारत होतात ना, कळलं आता? त्या त्यांचं काम करून गेल्या, आरोपी फरार. आणि आता तुम्ही स्वतःच्या घरात बसून सुट्ट्या खाताय. एक आरोपी फरार आणि दुसऱ्याशी प्रेमाचा करार. कायद्याला खूप हलक्यात घेताय तुम्ही, पण मी तुम्हाला जड जाणार आहे. बसा गाडीत.